आपल्याला वैकुंठ प्राप्ती होणार हे तर नक्कीच आहे, पण त्याच्यासाठी परमेश्वरानं औषध कोणतं सांगितलंय? जसं आपल्याला डॉक्टर सांगतात की मी जोपर्यंत सांगितलं तोपर्यंत आणि तेवढं हे औषध प्राशन करा, मग आपण ते करतो म्हणून आपला आजार नीट होतो. मग भगवंताने सांगितलंय एक रामबाण औषध, पण या औषधाचा एक नियम आहे. हे औषध कसं प्राशन करायचं? सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू हे औषध आपल्याला प्राशन करायचं आणि हे प्राशन केल्यामुळं साईड इफेक्ट काहीच होत नाही. उलट जेवढं जास्त आपण प्राशन करू तेवढा जास्त आपल्याला लाभ होतो. मग हे औषध काय आहे? तर भगवंताचं नामस्मरण करताना सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव असायला पाहिजे. मग आपण काय म्हणतो, कामाच्या तिकडं लक्षात राहत नाही, पण खरं सांगायचं का, आपल्या श्वासागणीच आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे.